नमस्ते, मॉम हेल्थ केअर महाड सेंटर मध्ये आपलं स्वागत आहे. मी ऐश्वर्या मॅडम. आज आपण स्मिता गांधी आई यांच्याकडे मॉम मॅट आणि NSM मशीन इन्स्टॉल करायला आलो आहोत. तर आज आपण आईचा थेरपीचा अनुभव आणि थेरपीच्या आधी काय काय व्हायचं आणि आपली मॉम मॅट कशी घरी घेतली त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. नमस्ते आई. नमस्ते आई, नाव सांगा तुमचं. मी स्मिता सुहास गांधी. हा. माझा पापडाचा कारखाना आहे ओके. स्मिता गृहोद्योग म्हणून महाडमध्ये. वा वा. आणि आता 2-3 महिन्यापूर्वी मला कळलं की इथे असं सेंटर सुरू झालंय. ओके. हाताला मुंग्या वगैरे येत होत्या म्हणून मग मी जाऊन बघितलं. तर 2 दिवस थेरपी घेतली तर जरा बरं वाटलं हा. आणि मग चालू केली थेरपी. ओके. म्हणजे थेरपीला यायच्या आधी तुम्हाला अजून काय काय व्हायचं? मग ते आता दिवाळीत मी जरा 15 दिवस आधी पडले होते त्यामुळे हाताला एकदम अचानक मुंग्या सुरू झाल्या हा. आणि मग म्हणून मग गेले 2-3 महिने तसे काढले अंगावर. हा. औषधं वगैरे घेतली हा. पण नाही एवढा फरक पडला. फरक नाही आला. तर आता थेरपीला तुम्ही किती दिवस येताय, किती महिने येताय? आता 2 महिने होतील. ओके. मग 2 महिन्यामध्ये तुम्हाला किती किती अनुभव आलाय? म्हणजे थेरपी घेऊन म्हणजे मुंग्या शरीरामध्ये तर पूर्ण कमीच झाल्या. तुझ्या जसं दिवसात एकदा वगैरे अशा येतात असं मध्ये मध्ये. आणि जरा वजन पण 2 किलो कमी झालं. वा वा, चांगली गोष्ट आहे. वजन हो, आराम आलेला. हा. वजन कमी होणं म्हणजे आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आणि असते. तसे छोटे नेहमी. मोठे पाय बी दुखत असतातच मध्ये हा, मध्ये. हा. ते पण आता नाही दुखत. ओके ओके. मग आता आपल्या घरी मॉम मॅट आलेलं आहे, कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. आता मस्त. माझ्या बरोबर माझ्या घरातल्या पण देईन. बरोबर बरोबर. म्हणजे त्यांची म्हणजे पण हेल्प. कोणत्या विचाराने ही मॉम मॅट हा, म्हणजे मी काय इथले इथे असल्यामुळे मी जाऊ शकते पण बरोबर. मिस्टर वगैरे इथे नसतात. हा. मग त्यांच्यासाठी म्हणून मी घेतलंय. म्हणजे ओके, निदान ओके. ऑफिस पण Family आल्यावर साठी. ते हा फॅमिलीसाठी. म्हणजे आईने एक असा उद्देश ठेवला, मला तर बरं वाटतंय आणि माझ्या बरोबर माझ्या फॅमिलीला पण निरोगी ठेवता येईल, त्याच्यामुळे ही मॉम मॅट आपली NSM मशीन घरी आणण्याचा म्हणजे प्रयास केला आणि आज आलेली आहे ती घरी. हो. तर आई, आपले असे अनेक आई बाबा आहेत की त्यांना थेरपीला यायचं असतं किंवा त्यांची दुखणी भरपूर आहेत. तर तू त्यांना काय संदेश देशील थेरपी बद्दल, आपल्या मॉम हेल्थ केअर महाड सेंटर बद्दल? तसं नुसतं ऐकून नाही पण जरा प्रत्यक्षात सगळ्यांनी जाऊन बघितलं तर अनुभव येईल जास्त. बरोबर सगळ्यांनी जाऊन बघा आणि घ्या थेरपीचा आनंद. बरोबर. चांगली गोष्ट आहे. प्रत्यक्षात अनुभव घ्या. हा, डेमो प्रत्यक्षात. सेंटरला एकदा हा, डेमो नक्की भेट सेंटरला द्या. भेट द्यायला पाहिजे आणि सगळ्यांनी. सोबत कोण कोण येतात अजून त्यांच्या? माझ्या मैत्रिणी सगळा येतात. फ्रेंड सर्कल येतो आईचा. आता पण आलेले आहे तिथं की हो. मॉम आमच्या मॅट शेजाऱ्यांना पण सांगितलं. बरोबर. सगळ्यांना सांगतो आम्ही. बरोबर. मैत्रिणीचे विषयच आमचा दिवसभर थेरपीचाच असतो. कारण रिझल्ट आहे. हम्म. बरोबर आहे. तर आईने अशी छान आपल्याला मुलाखत दिली. आई, अजून काही बोलायचं आहे का तुला? तर मग तो थेरपीला येणार ना सेंटरला? नाही येणार. हो. अजून मधून यायचं हो, असं नाही येणार, की येणार. आपलं- व्हिजिट द्यायची हा, सेंटरला. द्यायची. येणार, आणि आम्ही येणार. पण आपली मॉमेंट घरी आहे तर आम्ही पण इथे येत येत राहणार. राहणार. मॉमेंटवर आमचं लक्ष असणार. हो, हो. तुमच्यावर पण लक्ष असणार की थेरपी कशी घेताय, काय किती घेताय. म्हणजे अजून रिझल्ट आलेला हो, हो, आहे हो. वगैरे. तर मग आपली मॉम मॅट कशी आहे आई? लय भारी. मॉम मॅट, लय भारी. मॉम मॅट, लय भारी. NSM मशीन, लय भारी. NSM मशीन, लय भारी. गांधी आई, लय भारी. लय भारी, गांधी आई. आणि सौरभ सर, लय भारी. एंजल्स, लय भारी. आणि महाड सेंटर, लय भारी. ऐश्वर्या मॅम, लय भारी. थँक्यू सो मच.